असली शांत महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला ते कुणी ऐरागिरीने नव्हे तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला ते कुणी ऐरागिरीने नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या शालीने तलवारीच्या कटकटाने घोड्याच्या डाफाने तलवारीच्या कटकटाने घोड्याच्या डाफाने आणि शायरीच्या डाफाने हा इतिहास घडवला छत्रपती शिवरायांनी हा इतिहास घडवला छत्रपती शिवरायांनी मुजरा माझा छत्रपती शिवरायांना मुजरा माझा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्यांच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही त्यांच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही त्या शौर्याची शान मनीमनाचा दगदग अभिमान सह्याद्रीचा सूर्याचा अभिमान जो आतंक आहे सागराचा मान त्यांचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान जो आतंक आहे सागराचा मान त्यांचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान तो त्या सूर्याची शान मराठी मनाचा दगदगता अभिमान काळीज आहे सह्याद्री त्यांना शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवरात त्यांचे पहिले स्थान महाराष्ट्राच्या देवरात त्यांचे पहिले स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर शस्त्रीय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर हंटरच्या दाखावर अहो बंदुकीच्या जोरावर हंटरच्या दाखावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगवायला शिकवणारी माणसं बघितली मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगवायला शिकवणारी माणसं बघितली परंतु बंदुकीच्या जोराशिवाय हंटरच्या धाकाशिवाय धाकाशिवाय इतिहास माणसांना वाघाप्रमाणे जगवायला शिकवणारा मी एकच भाग दिसला ते म्हणजे शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार हा माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा दिलदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्याही तख्ताला घाम पाडणारी जिगरबाज माझ्या मर्दमावळ्यांचा हा महाराष्ट्र जिगरबाज माझ्या मर्दमावळ्यांचा हा महाराष्ट्र. अजूनही बोथट झाली नाही धारशुबाच्या पातीची अजूनही बोथट झाली नाही धारशुबाच्या पातीची कोणाची हिंमत नाही महाराष्ट्राच्या मातीला संपवण्याची कोणाची हिंमत नाही महाराष्ट्राच्या मातीला संपवण्याची. आणि आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्राच्या मातीत एका रत्नाचा जन्म झाला तो म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीच्या कोणाने भारताचा इतिहास स्वर्णाक्षराने इतिहास लिहिला. त्यांनी एक प्रत्येक गोष्ट आपल्या मनात टाकून भरली आहे. म्हणूनच मला असा एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते तेव्हा तिथे बैलवाडी नावाचं गाव होतं आणि छोटासा किल्ला होता. मल्लमा देसाई नावाचे ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटले की जाता जाता हा गड घेऊन जावा. दादाजींनी थोडी सैनिक गोळा केले आणि ते मल्लवर चाल करू गेले परंतु मल्लम ही जिद्दीची चिकाटी त्यांनी त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले की एका बाईच्या हातातून मावळ्याचा पराभव होणे शक्य नाही म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केले आणि ते मल्लवर तुटून पडले पण मात्र मल्लमाचाच पराभव झाला. दादाजींनी ठरवले की मल्लमाला कैद करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभा करायचे. मल्लमाला कैद करत असताना मल्लमा आत गेली आणि आपल्या तान्या बाळाला घेऊन गेली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात उभा केले तेव्हा तिला वाटेल की प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसाच हाही राजा मला शिक्षा देणार मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. जेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभी राहिली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली राजा मी तुमची गुन्हेगार आहे राजा काय शिक्षा द्यायची असेल ती मला द्या. यामध्ये माझ्या छोट्या बाळाचा काही दोष नाही. त्यांनी हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराज स्मितहस्य केले आणि त्याने चिटणीसचा इशारा केला. चिटणीस आत गेला आणि तो दुधाची वाटी घेऊन छत्रपती शिवरायांकडे दिली. छत्रपती शिवरायांनी मल्लमा देसाई नावाच्या बाळाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि म्हणाले मांडीवर ठेवलं आणि दुधाच्या वाटीतून चमच्याने बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भक्ता आहे आणि तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता हो आपल्या बहिणीचे राज्य बळकावून घेतो बहिणीचं राज्य. अहो दादा बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं उलट द्यायचं असतं. त्या काळात छत्रपती शिवरायांनी मल्लमा देसाई नावाचे राज्य परत केले आणि तिला बांगडी चोळी देऊन तिच्या घरी सुखरूप परत केले. म्हणून तर मला एक नक्कीच म्हणायचं वाटते जे छत्रपती शिवरायांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही. जे छत्रपती
जे जगाने केलं ते छत्रपती शिवरायांनी कधीच केलं नाही. म्हणूनच जगाला छत्रपती शिवरायांपुढे झुकावे लागेल. म्हणूनच जगाला छत्रपती शिवरायांपुढे झुकावे लागेल. आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्त्रियांचे आदर केले. आणि जी स्त्री मला ऐकत असेल तिला एकच सांगायचंय, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण या तुझ्या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण या तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अगं भव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. अगं भव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तुझी जाऊची लेख आहे. तुझी जाऊची लेख. जय जिजाऊ जय शिवराय. लाख असतील जाती, हजार असतील धर्म, लाख असतील जाती, या सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती. शिवछत्रपती. सन्माननीय व्यासपीठावरील वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. प्रथम या आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती. तो 19 फेब्रुवारी 1630 चा सोन्याचा दिवस या मंगळदिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर एका शूर शिवाचा जन्म झाला आहे. तो शूर शिव म्हणजेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय. ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किला एक शेर की कहानी है. शिवनेरी किला एक शेर की कहाणी है. माताजी कडून शिवबाळाचे नवतम संस्कार मिळाले आणि पिता शहाजी राजेंकडून शौर्याचा अनमोल वारसा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्वप्न मनाशी बाळगले आणि ते पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. वयाच्या अवघ्या 15 वर्षी शिवरायांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. धर्मन्याय प्रजेसाठी तलवारीचा वार केला. धर्मन्याय प्रजेसाठी तलवारीचा वार केला. शत्रूच्या छावण्यावर वरणासारखा प्रहार केला. शत्रूच्या छावण्यावर वरणासारखा प्रहार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले. स्वराज्य रक्षणासाठी तानाजी मालुसरे, जीवा महाल, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी अशा मावळ्यांनी आपले प्राण पणास लावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखानाच्या बलाढ्य शत्रूचा पराभव केला. शिवासारखा गरजला तो शिवबा राजा होता. शिवासारखा गरजला तो शिवबा राजा होता. स्वराज्याचे स्वप्न उराशी तो जिंकणारा होता. स्वराज्याचे स्वप्न उराशी तो जिंकणारा होता. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर राजगड किल्ला जिंकला. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होय. राजगड, कोंढाणा, पुरंदर, रोहिडा, तोरणा असे किल्ले जिंकत स्वराज्याची घोडदौड सुरू होती. स्वराज्य घडवले शिवबांनी, मावळे होते साथीला. स्वराज्य घडवले शिवबांनी, मावळे होते साथीला. गर्व कधी नाही जातीचा, कारण अभिमान आहे या मातीचा. अभिमान आहे या मातीला. रयतेला सुखी केले, शेतकऱ्यांचा मान राखला, स्त्रियांचा आदर सत्कार केला. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर, पराक्रमी आणि प्रजाहितक्ष राजा होते. त्यांनी परिस्थितीला माते समान मानले. सर्व जाती धर्माचा आदर केला. महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील ऐसन दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानले हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज, सिद्धी अशा सत्ता महाराष्ट्रात हुकूमत गाजवत होत्या. त्यांनी गुलामगिरी नष्ट करून संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि माता जिजाऊंनी पाहिलेले हिंदवी स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. शिवाजी या नावाला कधी उलट वाचला आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी. राज्यात न्याय व्यवस्था, महसूल व्यवस्था आणि जलद नौदल उभारणी केली. त्यांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी कठोर नियम लागू केले. त्यांच्या कारकिर्दीत धर्म, जात, वंश या पलीकडे जाऊन स्वराज्यासाठी सर्वांना एकत्र केले. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त माझ्या शिवरायांच्याच रक्तात होती, फक्त माझ्या शिवरायांच्याच रक्तात होती.
अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर झाला. आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचे कार्य, साहस, जनतेविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात. जाता जाता एवढेच म्हणते की शब्द या पुरी पडते अशी शिवाची कीर्ती, शब्द या पुरी पडते अशी शिवाची कीर्ती, राजा शोभुनी दिशा जगती, असे ते शिवछत्रपती, असे ते शिवछत्रपती. अशी या थोर महापुरुषात माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत. हवा वेगाने नव्हती, होयपेक्षाही त्यांचा अनेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊंचा शुभ लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या शिवभक्त नवी वैष्णवी, आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माझे विचार मांडणार आहे. मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी आजचा दिवस सणच आहे, कारण आजच्या दिवशी शिवनेरीवर शिवांचा जन्म झाला. त्या काही सगळीकडे अंधार होता, गरीबावर अन्याय होत होता, पण मासाहेब जिजाऊंनी शिवांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्यात शौर्य भरले. बघता बघता एका छोट्या शिवाने स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ना शिवासारखा राजा झाला ना होणार, ना शिवासारखा राजा झाला ना होणार. त्यांच्या नावाचा काही युगाने वाजत राहणार, वाजत राहणार. महाराजांनी काय केले? महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केले, मावे गोळा केले. तानाजी मालुसरे, जीवा महाराज, बाजीप्रभू देशपांडे यासारखे मित्र त्यांनी कमावले. महाराज म्हणायचे, मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. याच जिद्दीने त्यांनी अफजल खानाचा पत्तावार काढला आणि शाहिस्ते खानाची बोटे घातली. आज आपण लहान आहोत, आपण विचार केला पाहिजे महाराजांकडून काय शिकले पाहिजे. शिस्त, आपल्या अभ्यासात आणि वागण्यात शिस्त असली पाहिजे. स्त्री सन्मान, आपल्या घरात आणि शाळेत प्रत्येक मुलीचा आणि स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. नियोजन, जसं आपण परीक्षेचा अभ्यास करतो तसे महाराजांकडे प्रत्येक कामाचे नियोजन होते. सिंहाची चाल, गरुडाची नजर, सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आधार शत्रूंच्या मध्ये, स्त्रियांचा आधार शत्रूंच्या मध्ये, असे कसावे माव्यांचे वर्तन. हीच आपल्या शिवरायांची शिकवण, हीच आपल्या शिवरायांची शिकवण. ज्यांचे नाव घेतात अंगावर रोमांच उभे राहतात, ज्यांचे नाव घेतात अंगावर रोमांच उभे राहतात. ज्यांच्या विचारांनी आजही रक्तामध्ये सळसळ निर्माण होते, ज्यांच्या विचारांनी आजही रक्तामध्ये सळसळ निर्माण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, महाराज केवळ एक राजा नव्हता तर ते एक अन्यायाविरुद्ध पेटून उठलेले एक विचार होते. जोपर्यंत नभीचंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराजांचा विचार कधी मिटणार नाही, आणि जोपर्यंत आमचा शास्त्र आहे तोपर्यंत महाराजांचा विचार कधी मिटणार नाही. ना शिवशंभूचा नाद कधी सुटावा, ना भगवा कधी झुकावा, ना शिवशंभूचा नाद कधी सुटावा, ना भगवा कधी झुकावा. जिवंत असेपर्यंत अंगात फक्त शुभ हाच मंत्र घुमावा, शुभ हाच मंत्र घुमावा. अरे, औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा महाराज उभे होते तेव्हा त्यांच्या नजरेत भीती नव्हती तर स्वाभिमान होता. तेव्हा त्यांच्या नजरेत भीती नव्हती तर स्वाभिमान होता. ज्यांनी वाघाचा जांभळा खाल्ला त्या अफजल खानाला ज्यांनी जमिनीवर ओढले त्या महाराजांच्या शौर्याची गाथा आजही कडेकपारी गातात, आजही कडेकपारी गातात. महाराजांनी शिकवले की केवळ यश मिळवण्यासाठी नशीब नाही तर मतगटात रग आणि काळजात वाघाचं काळीज लागतं, काळात वाघाचं काळीज लागतं. विजयसारखी तलवार तो चालून गेला, विजयसारखी तलवार तो चालून गेला. निदा छातीने हिंदुस्तान तो हलवून गेला, निदा छातीने हिंदुस्तान तो हलवून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा पतावर काढून गेला, वाघ नखाने अफजल खानाचा पतावर काढून गेला. जेव्हा स्वर्गातही गेल्यावर देवाने खुद्द चुकून मुजरा केला, जेव्हा स्वर्गातही गेल्यावर देवाने खुद्द चुकून मुजरा केला. असा एक महाराष्ट्रात एक मर्दानगडी होऊन गेला, होऊन गेला. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. एवढे बोलून मी माझ्या भाषणास पूर्ण विराम देतो. बोला छत्रपती शिवाजी.